जळगाव दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय। आपण पाहतोय नेमकं काय घडलंय। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ दुर्दैवी घटना घडली आहे। दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला। घटनास्थळावर त्यानंतर तातडीने मदत कार्य रवाना करण्यात आलं। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत। संध्याकाळच्या सुमारास घडलेली ही घटना आहे। पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस त्यात आग लागल्याची अफवा पसरली आणि वाऱ्याच्या वेगाने ही अफवा संपूर्ण ट्रेनमध्ये पसरली। त्यानंतर अचानक चेन पुलिंग झालं, चेन खेचण्यात आली। त्यामुळे ब्रेक वेगात गाडी असल्यानं ब्रेक जेव्हा दाबला गेला त्यात ठिणग्या उडाल्या आणि याच ठिणग्यांना आग समजण्याचा प्रकार घडला आणि त्यामुळे या अफवेला अधिकच बळ मिळालं आणि ही आग समजली गेली। आणि त्यानंतर रेल्वे जेव्हा थांबली, जेव्हा पुष्पक एक्सप्रेस थांबली, तेव्हा प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचावा, आगीपासून बचाव व्हावा यासाठी उड्या घेतल्या। मात्र दुसऱ्या ट्रॅकवर त्याच वेळी भरधाव वेगानं ताशी 130 किलोमीटर वेगानं कर्नाटक एक्सप्रेस येत होती। त्याच ट्रेन खाली चिरडून 11 प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी देखील झाले। 40 प्रवासी जखमी झाल्याचं कळतंय, त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत। मात्र 11 प्रवाशांनी यात आपला जीव गमावलाय। त्यामुळे एका अफवेमुळे संपूर्ण घटना घडल्याचं आता पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय ट्विट केलंय या संदर्भात पाहूयात। शिंदे म्हणतात, आग लागल्याची अफवा पसरल्यानं पुष्पक एक्सप्रेस मधून काही प्रवाशांनी शेजारच्या रुळावर उड्या घेतल्या, दुर्घटना घडली। तातडीनं बचाव पथकांनी जखमींना रुग्णालयात हलवावं आणि योग्य ते उपचार करावेत अशा सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत।